तर आज मी तुम्हाला तांदळाची कुरडई करण्याची एकदम नवीन आणि सगळ्यात सोपी अशी रेसिपी दाखवणार आहे। ही रेसिपी पाहिल्यावर तुम्हाला तांदळाची कुरडई करायला अजिबात अवघड वाटणार नाही। तर या रेसिपीमध्ये आपल्याला तांदूळ भिजू घालायचे नाहीयेत किंवा चीक हटायचा नाहीये, तांदळाचं पीठ मळायचं नाहीये, तरी सुद्धा अशी मस्त चौपट फुलणारी तुमची तांदळाची कुरडई तयार होईल। तर मग रेसिपीला सुरुवात करूया। इथे मी मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे, त्यामध्ये 1 कप तांदळाचं पीठ घालायचं आहे। वजनी प्रमाणामध्ये 200 ग्रॅम एवढं पीठ आहे। तुम्ही इथे घरातील तांदळाचं पीठ वापरू शकता, अगदी रेशनच्या तांदळाचं पीठ वापरलं तरी चालेल। 1 कप पिठासाठी 1 कप पाणी घालायचंय, अर्धा चमचा पापड खार वजनी प्रमाणात 3 ग्रॅम आहे, 1 टीस्पून मीठ घालून मिक्सरला लावून फिरवून घेतलं, घट्टसर हे बॅटर होतं। त्यानंतर परत 1 कप पाणी घालून फिरवून घ्यायचंय। तर बघू शकता 1 कप तांदळाच्या पिठाला 2 कप पाणी घातल्यानंतर अशा पद्धतीने पातळ बॅटर तयार होतं। आता लगेचच हे बॅटर जे आहे कुकरच्या डब्यामध्ये टाकून घ्यायचं आहे। तर तुम्ही इथे बघितलं अगदी 2 मिनिटात मिक्सरचा वापर केल्याने मस्त अजिबात गुठळ्या नसलेलं हे बॅटर आपलं तयार झालं। आता बघूया पुढची प्रोसेस। त्यासाठी कुकरमध्ये पाणी गरम केलं, खाली रिंग ठेवलेली आहे, त्यामध्ये हा कुकरचा डब्बा ठेवून त्यावर झाकण ठेवून आता कुकरचं झाकण लावून घ्यायचंय आणि मोठ्या आचेवर फक्त 5 शिट्ट्या करायच्या। 5 शिट्ट्या व्हायला फक्त 5 ते 6 मिनिटं लागतात। त्यानंतर पूर्ण वाफ जाऊ दिली तर बघू शकता ताटालाही अजिबात पीठ लागलेलं नाहीये आणि मस्त असं आपलं तांदळाचं पीठ इथे शिजलेलं आहे, अगदी मऊसूत तयार झालेलं आहे। तर बघू शकता अगदी चिकाप्रमाणे हे पीठ तयार झालं। लगेचच सोऱ्या घ्यायचं आहे। पीठ गरम असतानाच ही सगळी प्रोसेस आपल्याला करायची आहे। लगेचच सोऱ्यामध्ये हे पीठ भरून घ्यायचं आहे। सॉफ्ट असं पीठ तयार झालंय। सोऱ्यामध्ये पीठ दाबून भरायचं, त्यासाठी ही एक खास ट्रिक। पीठ भरल्यानंतर अशा पद्धतीने सोऱ्याच्या सहाय्याने ते दाबून घ्यायचं आहे। पीठ सोऱ्यामध्ये चांगलं दाबून भरलं की कुरडई एकसारखी येते, मध्ये मध्ये तुटत नाही। अतिशय सोपी पद्धत आहे। या पद्धतीने तुम्ही ह्या कुरडया एकदा नक्की करून बघा। बघा कुरडया टाकायलाही अतिशय सोप्या जातात, कारण पीठच आपलं तेवढं मऊसूत तयार झालेलं असतं। कुरडया 1 दिवस फॅन खाली घरातच सुकवून घेतल्या, त्यानंतर 2 दिवस कडक उन्हामध्ये वाळवून घेतलेल्या आहेत। तेल गरम करून गॅसची फ्लेम मध्यम आचेला करायची आणि मग कुरडई तळायला टाकायची आहे। बघू शकता कुरडई किती छान फुलते आहे, अगदी कढई देखील कमी पडते आहे। अगदी चौपट फुलणारी पांढरी शुभ्र अशी ही तांदळाची कुरडई अगदी झटकीपट तयार होते। मी सांगितलेल्या प्रोसेसने एकदा नक्की करून बघा आणि रेसिपी खरंच सोपी वाटली की नाही ते मला कमेंटमध्ये नक्की कळवा। आपण जे तांदळाचं पीठ 3 दिवस भिजू घालून नंतर ते वाळवून त्याचं पीठ तयार करतो, त्या पिठाच्या देखील अशा कुरडया बनवू शकता किंवा अगदी घरामध्ये जे उपलब्ध पीठ असेल त्या पिठापासून देखील झटकीपट बनवू शकता। तर कशी वाटली तुम्हाला आजची रेसिपी? आवडली का? उपयोगाची वाटली का? हे कमेंटमध्ये सांगा।